आयसीटीसी खोट्या HIV अहवालामुळे गर्भवतीचा संसार उद्ध्वस्त झाला। खोट्या अहवालामुळे पतीनं महिलेला घराबाहेर काढलं। पुढील तपासण्यांमध्ये HIV अहवाल निगेटिव्ह आला। दोषींवर कारवाई करण्याची पीडितेची मागणी आहे। मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहन करणार। 1 मे रोजी आत्मदहन करण्याचा पीडितेचा इशारा आहे। लेखी माफी आणि त्यांची सही आणि त्यांची माफी म्हणून ही चुकी झाली की म्हणून संसाराची काय परिस्थिती आहे? मिस्टर जवळ आहेत का? काय नाही, कोण सुद्धा जवळ नाहीत, माझे मिस्टर पण नाही ते। आणि 1 मेला मला न्याय तर भेटलं नाही ना, मी आत्महत्या करेल बी। ह्या केस मध्ये असं सांगता येईल की आताच एक ताई आल्या होत्या, तर त्यांनी सगळी म्हणजे निवेदन आम्हाला दिलेलं आहे। ह्याच्यामध्ये आम्ही सखोल चौकशी करू, म्हणजे इकडच्या कोणाची चूक आहे याचा शोध घेतला जाईल, जो दोषी आढळेल, कारण ही तशी खूप मोठी गोष्ट आहे। आणि वरून असं आहे की ताईंची अशी तक्रार आहे की ह्या गोष्टीमुळे त्यांचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे। तर आमचं काम आहे की ह्याची पूर्ण चौकशी करून जो दोषी आहे त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करू। एक गर्भवती भगिनी होती, त्यांना 7 महिन्यामध्ये HIV टेस्ट होती। त्याच्यामध्ये ते निगेटिव्ह असताना त्यांना पॉझिटिव्ह दाखवून औषधाची ट्रीटमेंट स्टार्ट करण्यात आली HIV ची। त्याच्यानंतर हे पॉझिटिव्ह आहेत म्हणून त्यांच्या पतीने त्यांना सोडून नसं नांदवण्यासाठी नटाजून त्यांना सोडून नसं। त्यानंतर त्यांचे पती निगेटिव्ह आहेत म्हणताना या ताईंना संशय येण्याने बाबा मी पॉझिटिव्ह असताना पती निगेटिव्ह असत आहे म्हणून त्यांनी पुन्हा अन्य शासकीय हॉस्पिटलमधनं 5 ठिकाणी HIV ची तपासणी करण्यात असते। त्या HIV तपासणीमध्ये प्रत्येक तपासणीमध्ये ह्या ताई निगेटिव्ह आहेत।